या लागी 13वी, या लागी जरी अज्ञान, करीला आपुले ज्ञान, हे म्हणत खेव घेववी मौन विरोधची. तर त्यामुळे म्हणतात ते इथे आता या अध्यायामध्ये जे सुरू आहे ते अज्ञानखंडन सुरू आहे. ज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे परमात्म ज्ञानाच्या ठिकाणी, आत्मज्ञानाच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. हा मूळ आपला सिद्धांत. त्या सिद्धांताच्या पुढे परब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे, हा आपण सांगितलेल्या स्वरूप लक्षणातला दुसरा सिद्धांत. म्हणजे आता हे चाललेत सिद्धांत म्हणून आपण हा दुसरा म्हणू. पण जेव्हा परमात्म्याचं स्वरूप आणि तटस्थ लक्षण सांगितलं जातं, त्यात स्वरूप लक्षणामध्ये परमात्मा हा ज्ञानस्वरूप आहे असं म्हटलं जातं. हे दुसरं लक्षण झालं. तिसरं लक्षण अज्ञानाचं आहे की अज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की ते ज्याच्याजवळ जातं त्याला ते झाकून टाकतं आणि ते त्याच्याच रूपाने राहतं. म्हणजे त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे की ज्ञान आणि अज्ञान हे एका वेळी एका ठिकाणी राहू शकणार नाही. मग परमात्मा ज्ञान आहे आणि परमात्मा सर्वदूर भरला आहे, तर परमात्म्याच्या पोटातूनच अज्ञान जर निर्माण झालं आहे, तर मग परमात्मा अज्ञानाच्या पोटात कसा गेला? कारण त्याच्यापासूनच अज्ञान निर्माण झालं. कारण अज्ञान स्वतः निर्माण होऊ शकत नाही. त्याला निर्माण करणारा, सगळ्यांना निर्माण करणारा जर परमात्मा आहे, तर मग हे अज्ञान निर्माण झाल्यानंतर ते अज्ञान ज्या परमात्म्याच्या अधिष्ठानाने निर्माण झालं त्या परमात्म्याला ते झाकून टाकून तेच त्याचा प्रभाव कसा ठेवतं, हा प्रश्न. त्याच्यावर माऊलींनी आत्तापर्यंत आपल्याला उत्तर असं दिलं की अज्ञानाचा स्वभावच असा आहे की तो ज्याच्या आश्रयाने राहतो त्याला सुद्धा बेमालूम झाकून टाकतो. आणि ते सांगताना त्यांनी आपल्याला सिद्धांत काय सांगितला की अज्ञान असलं तरीसुद्धा अज्ञान हे पूर्णत्वाने राहतं. ज्ञान असेल तर ज्ञान हेही पूर्णत्वाने राहतं. म्हणजे अज्ञान थोडंसं आहे आणि थोडंसं ज्ञान आहे असं होत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता हा विषय मला अजिबात कळत नव्हता, मला थोडा थोडा कळू लागला आहे, म्हणजे मला त्याचं किंचित किंचित ज्ञान होऊ लागलं आहे, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी तत्त्वज्ञान काय म्हणतं? ते किंचित किंचित ज्ञान नाहीच आहे, ते अज्ञानच आहे. झालं तर पूर्णच ज्ञान होईल आणि नाही झालं तर अज्ञानच असेल. हा फक्त काय असेल? अज्ञानातला बदल असेल. म्हणजे आपण जसं म्हणतो तसं एखाद्या गोष्टीच्या विषयी आपण अमेरिका देश पाहिला नाही, आपलं अमेरिकेबद्दल पूर्ण अज्ञान आहे. आपण अमेरिका देश बघून आलो, अमेरिकेविषयी आपल्याला ज्ञान झालं. म्हणजे जे अज्ञान होतं त्याच्यात ज्ञान काय झालं? तो देश फिरून आलो. लोक म्हणतात अहो तुम्ही सगळं जाऊन आलात, कसं वाटलं, कसं झालं तुमची? अहो ते काय, आम्ही ट्रॅव्हल्स बरोबर गेलो, इतके भराभरा सगळं बघत गेलो की आल्यानंतर आता आठवलं तरी आमच्या लक्षात येत नाही की जिथे जे पाहिलं ते नेमकं आम्ही काय पाहिलं. म्हणजे इथं राहून जे अज्ञान होतं त्याच्यापेक्षा थोडं ज्ञान झालं, पण म्हणजे आम्ही ज्ञानी झालो असं नाही झालं. तसं त्यांना म्हणायचं आहे की ज्ञान ही गोष्ट व्यवहाराच्या पातळीवरती, त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती, त्या अज्ञानातली काहीतरी गोष्ट वेगळ्या प्रकाराने कळली म्हणून आम्हाला ज्ञान वाटलं, एवढंच आहे. आता आम्हाला या ग्रंथाचं आम्ही आता अमृतानुभव आमचा वाचून जेव्हा होईल, 10 प्रकरणं संपतील, तेव्हा आम्ही म्हणू की हो आम्हाला अमृतानुभव आमचा वाचून झाला. आणि पुष्कळ वेळ आम्ही वाचलं, आम्ही ते सगळं रेकॉर्डिंग केलं वगैरे, त्यामुळे आम्हाला असं पुष्कळसं कळल्यासारखं वाटतं. तर माऊली म्हणतील मलाच कळलं नाही, तुम्हाला काय कळलं? तुम्हाला नाहीच आहे कळणार. ते म्हणतील मलाच नाही कळलं, कारण काय आहे की मी फक्त मला त्यावेळी सुचलेल्या शब्दामध्ये मी मांडून ठेवलेलं आहे. याचा अर्थ ह्याच्यापेक्षा वेगळ्या शब्दात मांडलं असतं तर चाललं असतं का? माऊलींनी किती वेळा लिहायला घेतलं असतं तरी चाललं असतं आणि तितक्या वेळा वेगवेगळ्या प्रकारांनी उत्तमच लिहिलं असतं. कारण शेवटी काय आहे, ते अनंत तत्व आहे, त्या तत्वाला काही सीमा नाही आहे. अशा असीम तत्वाच्या विषयी चर्चा करायला बसल्यावर आज जी भूमिका घेऊन मांडलं याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेऊन मांडलं असतं.
आता हे जे सगळं खंडन करत त्याचं अस्तित्व सिद्ध केलं, वेगळा दृष्टिकोन घेऊन हेच सगळं सिद्ध केलं असतं, मांडण्याची भूमिका पूर्ण बदलून टाकली असती. म्हणजे समजलं काय, फक्त आम्हाला अक्षर ओळख झाली त्याची, किंवा हे ग्रंथ म्हणजे काय लिहितात, काय असतं हे एवढं आम्हाला समजू शकलं की आम्ही त्याचा विचार केल्यामुळे आम्हाला त्या ग्रंथाशी थोडासा संवाद साधता आला आणि त्याच्यात किती प्रकरणं आहेत काय नाही. अगदी वरवरची माहिती न घेता आम्ही जरा थोडी त्याच्या तत्त्वज्ञानाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातलं आम्हाला उलगडलं काही नाही, त्यातलं आम्हाला ज्ञान काही झालं असं नाही. अज्ञानाच्या जे पूर्ण काळोखात होतं त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला काही वेगळं कळलं, म्हणजे आम्ही एक वेगळं अज्ञान उभं केलं. ते अज्ञानच आहे जर अज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर. अज्ञानाच्या भाषेत नाही बोलायचं, ज्ञानाच्या भाषेत बोलायचं आहे. तर हे जे ज्ञान होतं आमचं ते ज्ञान किती तोकडं होतं हे आम्हाला कळलं. आपण दोन्ही प्रकारांनी बोलतो. दुसऱ्या प्रकाराने आपण असं म्हणतो की लोक म्हणतात अहो आता काय तुम्ही ते उपनिषदावर PhD केलं. म्हणजे लोकांना असं वाटतं की ह्या बाईना सारखी उपनिषद सांगावीत, कारण ह्यांचा PhDचा विषय आहे म्हणजे यांना पुष्कळ कळलं. जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो विषयाचा आणि काहीतरी आता मांडायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला असं कळतं की आपल्याला आधी अभ्यास करताना वाटत होतं की आता आला बॉ एक आवाका की अशा पद्धतीने आपण लिहूया, असं त्यावेळी आपल्या मनात आलं. आणि मग जेव्हा ते लिहिलं किंवा आपण लिहायला बसतो किंवा जे काही मांडतो, जो काही विचार करतो, जो काही विचार आपला पुढे ठेवतो, त्यावेळी आपल्याला असं कळतं की आपल्याला यातलं काहीही कळलेलं नाही. म्हणजे जेव्हा आपण तो थिसिस प्रोड्यूस करतो तेव्हा आपल्याला कळतं की या थिसिसमध्ये सुद्धा आपण काहीही लिहिलेलं नाही. आता करायचं असेल तर आता अभ्यासाला सुरुवात करावी. म्हणजे ज्ञान कशाचं झालं, एका ग्रंथाचं ज्ञान करून घेतलं आणि ते ज्ञान झालं असं वाटून त्या ग्रंथाचं ज्ञान आपण आपल्याकडून मांडायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याला त्याचं काही ज्ञान झालं नाही, ह्याचं आपल्याला ज्ञान झालं. ही ज्ञानाच्या भाषेतली आपली अभिव्यक्ती आहे. अज्ञानाच्या भाषेतली अभिव्यक्ती काय की आम्हाला उपनिषदांचं ज्ञान होणं शक्यच नाही, कारण ते अनुभवातून संपन्न असलेलं ज्ञान आहे. शब्दाच्या माध्यमातून त्यांनी जे मांडून ठेवलंय त्याचं ज्ञान आम्हाला झालं असं आम्ही कसं म्हणू शकतो, कारण त्याचं जर ज्ञान व्हायचं असेल तर ज्यांनी ते मांडलंय त्यांनी अनुभवल्यानंतरच ते लिहिलं आणि आम्हाला काही कळायच्या आतच आम्ही लिहायला सुरुवात केली आहे. म्हणजे आम्हाला कळलेलं नाही हे निश्चित आहे. कळायचं असेल तर त्याची अनुभूतीच आली पाहिजे. कशा करतात ते उपनिषद आहेत, ती उपनिषद एवढ्याच करतायत की जो साधना करतो. उपनिषद म्हणजे कोणताही ग्रंथ. आता अमृतानुभव तरी हा कशा करताय, हा आमच्या जिज्ञासेचा विषय आहे. हा जिज्ञासू करता लिहिलाय का त्यांनी सगळ्यांकरता लिहिलाय, हौसे गवसे नवसे सगळ्यांना त्यांनी स्थान दिलंय. पण हा कुणाच्या उपयोगाचा आहे, जो साधन मार्गावरती अभ्यास करतोय आणि साधन मार्गावर काही अनुभव घेतो. अनुभव घेताना ज्याला काही अडचणी आहेत, अमृत अनुभवाच्या अडचणी ज्ञानाच्या पातळीवर आहे की कोणत्या स्वरूपामध्ये आपली ज्ञाननिष्ठा असावी, असा विचार जेव्हा त्या माणसाच्या मनात येईल तेव्हा तो म्हणजे इथे काय सांगितलंय त्यांनी की ज्ञाननिष्ठा कशी असावी. ज्याचा ज्ञाननिष्ठेचा विचार आहे, आमचा भक्तिनिष्ठेचा विचार असेल, आम्ही ज्ञानेश्वरी काढून पाहू, आम्ही तुकारामांचे अभंग काढून पाहू की भक्तीने काय प्राप्त होतं, त्यांनी काय म्हटलंय काय प्राप्त होतं. मग हा असा अनुभव येतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे योगाचे अनुभव भक्तीमध्ये लिहिलेले ते वाचले की मग लोक म्हणतात हो तुकाराम महाराज काही नुसते भक्त नव्हते, तुकाराम महाराज योगी होते आणि त्यामुळे योग्यांना जे अनुभव येतात ते तुकारामाने हे ठरवणारे आम्ही कोण. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की मी त्या म्हणजे पंढरपूरचं किंवा त्या पंढरीच्या राण्याचं, तो पंढरीचा राजा किंवा तो पंढरीचा विठ्ठल, काय त्यांनी अनेक नावांनी त्यांना जे संबोधलंय, त्याच्या भक्तीशिवाय मी दुसरं काही केलंच नाही आणि त्याची भक्ती हाच माझा मार्ग आहे. तर त्या भक्ती मार्गात आलेले सगळे अनुभव त्यांनी लिहून ठेवले. मग ते अनुभव योगा मार्गामध्ये असलेल्या अनुभवासारखे असतात म्हणून तुकारामांना योग अवगत होता हे म्हणण्याचं काय कारण. काही कारण नाही आम्हाला त्यांना योग अवगत आहे असं म्हणण्याचं. उलट आम्ही असा विचार केला पाहिजे की आम्ही योगाचा अभ्यास किंवा योगसूत्र वाचली आणि आम्हाला ज्या अनुभवांचे त्या ठिकाणी जंत्री मिळाली त्यातलेच अनुभव भक्तीत सुद्धा असतात.
याचा अर्थ असा झाला की योग्याचे आणि भक्ताचे अनुभव काही सारखे असू शकतात. समजा एखाद्या ज्ञानमार्गीयांनी काही अनुभवच लिहिला, त्याचा आणि भक्ती करणाऱ्याचा अनुभव एक असू शकतो. ह्या निष्कर्षाला आम्ही येऊ शकतो, किंवा या निष्कर्षाला आम्ही यायचं कारण का, तर त्यांनी तिथे लिहून ठेवलं. जे लिहिलेलं आहे ते आपण काय करतो आणि आपल्याला काय अनुभव येतो, आपल्याला आलेला अनुभव कोणत्या पातळीवर आहे आणि आपल्याला अजून किती पुढे जायचं आहे, त्याकरता हे ग्रंथ मार्गदर्शक आहे. ते त्यांनी पुन्हा पुन्हा पाहावं, त्यांनी पुन्हा पुन्हा त्याचं आलोडन करावं आणि बघून घ्यावं की आपल्याला आता अजून कसं, कुठे, किती जायचं आहे, आपला मार्ग योग्य का योग्य. आपल्यासारख्यांना काय, आपल्यासारखा मनुष्य या जन्मामध्ये श्रवण भक्ती जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतो, की श्रवणाने पुष्कळ गोष्टी आपण समजून घ्याव्यात. आपल्याला अनेक ग्रंथांचं ज्ञान व्हावं, म्हणजे त्यातलं काही आपल्याला समजलं तर ही त्याच्या मागची भूमिका आहे. वास्तवामध्ये आम्ही जर काही साधन करायला लागलो आणि साधन करताना साधनेमध्ये जर आमची साधना खूप उत्कटतेने होत असली, आमचं आचरण खूप चांगलं असलं, शुद्ध असलं, तर काही आवश्यकता नाही आहे की पुष्कळ जन्म त्याचा अभ्यास केला पाहिजे. कदाचित तो पूर्वी झालेला पण असेल, या जन्मामध्ये आम्ही त्यात पडलोच नाही म्हणून ती साधना आमची थांबलेली असेल. समजा या जन्मात आम्ही त्यात काही केलंच नाही, तर ती साधना पुढे हलणारच नाही. त्या साधनेच्या सहित पुन्हा पुढचा जन्म आम्ही घेऊ. आता ती साधना पुन्हा पुढे जायला आणि तिच्यातले हे जे अटकाव आहेत ते दूर व्हायला कदाचित वेळ लागेल. पुढच्या जन्मांमध्ये आणखीन काही दुसऱ्या अडचणी या जन्मात निर्माण केल्या असतील तर त्या आधी निस्तराव्या लागतील, मग ती साधना पुढे जाईल. जे व्हायचं असेल ते होईल. याचा अर्थ आत्ता आम्ही हे वाचलं तर आम्हाला हे उपयोगालाच येणार नाही असं नाही, पण सामान्यतः माणसाला मी जे करतो आहे ते माझ्या उपयोगाला येणार नाही ही मानसिकता घेऊन कोणी करत नाही. मानसिकता त्याची अशी असते, मी हे वाचलं, मला कळलं, आता माझं साधारणपणे भेटायला येणारे, आपल्या वाचनाबद्दल सांगणारे लोक पहिलं वाक्य सांगतात, अहो मला ना अध्यात्माची खूप आवड आहे, त्यामुळे मी पुष्कळ वाचन अध्यात्माचं केलेलं आहे, त्यामुळे मला तुकारामाचा गाथा असो, नाथ भागवत असो, हे सगळे ग्रंथ मला चांगले माहिती आहेत, या ग्रंथांचा मला चांगला परिचय आहे. हे वर बोलतो हे आपलं सौजन्य आहे, पण हे बोलण्याच्या मागे पोटात असं असतं, मला माहिती आहे सगळं, मी पुष्कळ वाचलेलं आहे, आता हा प्रवचनकार त्यात आणखीन काय सांगणार आहे. आणि म्हणून येऊन सांगणारा माणूस आपल्याला येऊन सांगतो की हे आम्हाला माहिती आहे, हो हे तुम्ही सांगता, हे आम्हाला कल्पना आहे, हे पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही आहे. हे तो येऊन सांगतो त्याचं कारण असं आहे की त्याला त्यांनी ते एकदा ऐकलं आहे तेव्हा त्याला ते समजलंच आहे असं वाटतं. प्रवचनकाराला तर जितमया मला सगळंच कळलं आहे असं वाटतं. त्यामुळे जोपर्यंत मला कळलं आहे असं वाटतं आहे तोपर्यंत तो ज्ञानाच्या परिभाषेमधून एका ज्ञानातून दुसऱ्या ज्ञानात प्रवास करतो असं म्हणायला पाहिजे. अज्ञानाच्या परिभाषेतून एका अज्ञानातून दुसऱ्या अज्ञानात प्रवास करतो असं म्हणायला पाहिजे. ही भाषा व्यवहाराची आहे. ह्या दोन ज्ञान आणि अज्ञान ह्या द्वंद्वाच्या पलीकडे तो परमात्मा ज्ञानरूप असल्यामुळे हे अज्ञान त्या ज्ञानाला नाही झाकू शकत, हे अज्ञान त्या ज्ञानावर परिणाम नाही घडवू शकत. मग काय होतं, अज्ञानाचा प्रभाव असतो. जसं आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर कोणता तरी एक पक्ष निवडून येतो, जो निवडून आलेला पक्ष आहे तोच सत्ता चालवतो, तोच राज्य चालवतो. तसं आहे आता कोण निवडून आलं, आता अज्ञान निवडून आलेलं आहे, त्यामुळे आता अज्ञानाचा प्रांत काम करतो आहे. आता अज्ञान मागे पडलं आणि जेव्हा ज्ञान समोर आलं त्यावेळी अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा समोर येतं तेव्हा आता प्रश्न आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की जेव्हा नुसतं अज्ञान आहे तेव्हा जसा ज्ञान हा शब्द नाही, तसं जेव्हा ज्ञान हा शब्द आला तेव्हा अज्ञान हा शब्द नाही. तेव्हा आमचा हे व्यवहारामधलं अज्ञान नाही. म्हणजे आपण जेव्हा म्हणालो की मला हा ग्रंथ समजला, विषय संपला,
ग्रंथाचं अज्ञान माझ्याविषयीचं संपलं असा विषय आला. आता आपण म्हणतो तसं आता ज्ञानात परी, आणि आपण आता म्हणतो तसं अज्ञानात परी व्यवहारात निर्माण होती. पण इथे ह्या व्यवहारातल्या ज्ञानाला आणि अज्ञानाला एकमेकांना झाकणारं आहे असं म्हटलेलं नाही आहे. इथे हे जे अज्ञान आहे, ही जी अविद्या आहे, त्या अविद्येने झाकलं कोणाला आहे असं आपण म्हटलंय? त्या अविद्येने ब्रह्माला झाकलंय. ज्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर ते अज्ञान उभं आहे, त्या अधिष्ठानाने जे आपलं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानालाच झाकून टाकलंय. मग आता त्या अधिष्ठानाचं ज्याला ज्ञान झालं आपल्या साधनेने, ज्याला त्या परब्रह्माचं ज्ञान झालं, त्याला ते ज्ञान झाल्यावरती तिथे अज्ञान शिल्लकच राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण अज्ञानाने त्या ज्ञानाला झाकलेलं होतं. आता झाकलेल्याचं पांघरूण काढून टाकल्यानंतर, पांघरूण काढून टाकलं आहे तरीसुद्धा मी तिथे पांघरूण म्हणेल मी त्या माणसाच्या शरीरावर आहेच का, हा विरोधाभास होऊच शकत नाही. ज्याच्यावरती पांघरूण आहे त्याच वेळी पांघरूण नाही अशी वस्तुस्थिती असत नाही. म्हणून तर आपल्याला इथेच तो न्याय सांगितला ना, गोमय क्षीर न्याय का, मला वाटतं दासबोधात परवा आमचा आला, लक्षात नाही आता माझ्या, की ज्या ठिकाणी गोमय आहे त्याच ठिकाणी तिचं क्षीर कसं असेल? म्हणजे जिथे गोमय आहे ठेवलेलं, हेच गोमय दूध आहे असं म्हणता येत नाही. हे दूध गोमय आहे असं म्हणता येत नाही. त्याला दूध गोमय किंवा क्षीर गोमय, गोमय क्षीर न्याय असं म्हणतात. जसं शाखाचंद्र न्याय विषय समजून घेण्याकरता दिलेले दृष्टांत आहे. की आता कुणीतरी विचारलं चंद्र कशाला म्हणता तुम्ही? तर आता चंद्र आकाशात तो आहे, तो आता तो बोट आपलं कुठे गेलं तरी ते नेमकं चंद्राकडे, म्हणजे मग ती कोर आहे ती, मग तो असा आहे तो. तर ते जसं वर्णन करून सांगतो तसं सांगण्याची पद्धत आहे. हे बघा ते झाड आहे ना, त्या झाडाच्या इथे ती जी कोर दिसतीये ना, तो चंद्र आहे. मग याला शाखाचंद्र न्याय म्हणतात. त्या शाखेच्या आश्रयाने त्या चंद्राचं दिग्दर्शन करणे. तसे खूप न्याय आहेत, खूप म्हणजे खूप न्याय आहेत, अनेक प्रकारचे न्याय. न्याय याचा अर्थ आपल्याला एखादा विषय समजून घेण्याकरता नेमकी तुलना आपल्यासमोर ठेवली किंवा नेमका निर्देश आपल्यासमोर ठेवलेला, की आम्ही चंद्र हा निर्देश शाखाचंद्र न्यायाने केला. आता एका वेळी दोन गोष्टी उपस्थित असू शकत नाही हे सांगण्याकरता गोमय क्षीर न्याय वापरला. कारण का? त्याच्या अंगावर पांघरूण घातलेलं आहे आणि त्याच्या अंगावर पांघरूण नाही, अशा दोन गोष्टी कशा होती? आता इथे गोमय आहे तर इथे क्षीर म्हणजे दुग्ध असणार नाही. इथे दूध आहे तर तिथे गोमय असणार नाही. दोन्ही जरी गाईचंच असलं तरी सुद्धा ती गोदुग्ध आहे, हे गोमय आहे. पण तरी सुद्धा एका वेळी एकाच ठिकाणी तीच वस्तू क्षीर आणि तीच वस्तू गोमय असणार नाही, म्हणून तो गोमय क्षीर न्याय आहे. तर तसं इथे अज्ञान खंडन करताना सांगितलेलं आहे की जेव्हा अज्ञान उपस्थित आहे, ते अज्ञान कशामुळे आलं? अज्ञान जे आलं ते अज्ञान त्या ज्ञानमय असलेल्या, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असलेला जो ज्ञानमय वस्तुरूप असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या पोटातून ते ज्ञान बाहेर आलं. म्हणजे ज्याच्या आश्रयाने बाहेर आलं तो परमात्मा, त्या परमात्म्यालाच त्या अज्ञानाने झाकून टाकलं. हा त्याचा गुणधर्म आहे अज्ञानाचा, की ते ज्याच्या आश्रयाने राहतं त्यालाच ते झाकून टाकतं. पण आता मी माझ्या साधनेमध्ये अभ्यास करत गेले आणि मला त्या परमात्म वस्तूचं ज्ञान झालं, तर त्यावेळी परमात्म वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर आता त्याच्यावर झाकलेलं अज्ञान शिल्लक राहील का? आता राहणार नाही. आता अज्ञान तिथे समोरच राहणार नाही, अज्ञानाला अस्तित्वच राहणार नाही. हेच अज्ञानाचं त्यांचं खंडन आहे. आणि हे खंडन करण्याकरता आपल्याला ते सारखे दृष्टांत देऊन सांगतायत की मग व्यवहारामध्ये या गोष्टीचं मला अज्ञान होतं. म्हणजे परवाच्याच दिवशी आम्ही बोलत होतो की त्या मुली आसामामधून आल्या, ज्या मुलींनी खेड्यामध्ये अंगभर कपडे पाहिलेले नाही, ज्यांनी अग्नी पेटवण्याकरता ज्या रस्त्यावरती जाळ पेटवून स्वयंपाक करण्याखेरीज दुसरी अग्नी पेटवण्याची साधनं पाहिली नाही, अशा मुली पुण्यामध्ये आल्या, त्यांच्याकडे राहिल्या, शिकून शहाण्या झाल्या
त्या आता गॅस काय, मायक्रोवेव्ह काय, ओव्हन काय सगळं वापरायला लागलं. म्हणजे त्यांचं अज्ञान कशाचं होतं, या सगळ्या वस्तूंबद्दल अज्ञान होतं. या वस्तूंच्या ठिकाणचं अज्ञान दूर होत त्या ज्ञानाच्या प्रांतामध्ये जाऊ लागल्या, त्या प्रवास करतात. आता हा प्रवास करताना अज्ञान आणि ज्ञान एका वेळी राहतं का? राहतं. कारण हे त्या अज्ञानाच्या पोटातच असलेलं ज्ञान आहे, किंवा ज्ञानाच्या पोटातच असलेलं हे अज्ञान आहे. मायक्रोवेव्ह जी कंपनी तयार करते, जे दुकान विकतं, तिथे त्याचे 10 प्रकार ठेवलेले आहेत. त्याचं ज्ञान उपलब्ध आहे, त्याच्या मॅन्युअलमध्ये आहे, सगळीकडे ज्ञान आहेच उपलब्ध. त्या ज्ञानाच्या पोटात अज्ञान कोणाचं आहे? जो तो मायक्रोवेव्ह घेतो आहे, पण त्याला तो कसा वापरायचा आहे माहीत नाही आहे, त्या मुलीकडे अज्ञान आहे. आणि मग ती त्याचं ज्ञान करून घेते, त्यावेळी तिचं अज्ञान जातं. म्हणजे तिच्याकडे काय आहे? एका विषयाचं अज्ञान होतं, त्याचं तिने ज्ञान करून घेतलं, पण तिच्याकडे अनेक विषयांचं अज्ञान आहे, अनेक विषयांचं ज्ञान आहे. म्हणजे ह्या जगामध्ये जे ज्ञान आणि अज्ञान आहे, ते ज्ञान आणि अज्ञान कसं राहतं? ते व्यवहारामध्ये ज्ञान अज्ञान राहू शकतं, पण एकाच गोष्टीचं ती मुलगी मायक्रोवेव्ह वापरते आहे, ती सांगते हे मला माहिती आहे, मला हे चालवता येतं, मी ह्याचा आत्ता वापर करू शकते. एकाच वेळी ती असं नाही म्हणणार की ह्याचा मला वापर करता येतो आणि ह्याचा मला वापर करता येत नाही. असं नाही, करता येतो तरी किंवा करता येत नाही तरी. एका वेळी येतो आणि येत नाही होणार नाही, पण एका वेळी काय होईल? ती म्हणेल मला शिकवून दिलंय तेवढंच मी वापरू शकते. यात आणखीन काही काही करण्यासारखं जे आहे, जसे आमच्यासारखे लोक मोबाईल वापरतात, आम्हाला काय कळतंय त्या मोबाईलमधून? फक्त तो घ्यायचा, तो ऐकायचा, ठेवायचा, तो फोन करायचा, याच्यापेक्षा आम्हाला मोबाईलचं ज्ञान नाही. म्हणजे आम्हाला मोबाईल वापरता येतो का? हो, वापरता येतो. पण मोबाईलचं सगळं ज्ञान आहे का? नाही आहे. पण मोबाईल मला घेता येतो असं म्हणून मला मोबाईल घेता येत नाही असं म्हणता येणार. मला एवढं म्हणता येईल की माझा मोबाईल सॅमसंगचा आहे, मला नोकियाचा मोबाईल कसा चालवायचा कळणार नाही. असं म्हणू शकतो की ह्या कंपनीचा मोबाईल मी चालवू शकते, पण त्या कंपनीचं मला तर कसं करायचं मला माहिती नाही, कसा वापरायचा. तुम्ही वापरता तसाच वापरा, मग हा वापरेल. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी, व्यवहारामधल्या ज्ञान अज्ञानातला जो भेद आहे, त्या भेदामध्ये काही हे असू शकतं. माऊली असं म्हणतात की अज्ञान रूपाने काही प्रकट केलं आम्ही, की मला याचं अज्ञान आहे. भगवंता, तुझ्या रूपाविषयी आम्हाला पूर्ण अज्ञान आहे, आम्हाला कळत नाही तू कसा आहेस, आम्हाला कळत नाही तुला कसं जाणून घ्यावं, आम्हाला माहिती नाही तुझ्यापर्यंत आम्ही कसं पोचावं. असं माणूस त्याला वेगवेगळ्या प्रकाराने, साधन मार्ग मला माहीत नाही, तुझा महिमा मला माहीत नाही, तुझं नाम मला माहीत नाही, तुझं चरित्र मला माहीत नाही, तू कसा लवकर प्रसन्न होतोस त्याविषयीचं मला ज्ञान नाही. अशा अनेक प्रकाराने तू माझ्यापासून दूर आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे. अशा प्रकाराने स्तोत्र म्हणेल, स्तुती करेल, नाहीतर त्याला आळवेल, त्याच्याकडे याचना करेल, असं काही करेल. आणि तो आपल्या बाजूनी हे प्रकट करत राहील, हे मला माहीत नाही, हे मला माहीत नाही. दुसरा एखादा आमच्यासारखा प्रवचनकार आहे, तो म्हणेल उपनिषद वाचलेलं आहे, मला माहिती आहे, आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. मला माहिती आहे की आत्म्याचं जर दर्शन घ्यायचं असेल तर त्याला श्रवण, मनन आणि निधिध्यास या मार्गाने जर गेला तर आत्म्याचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे मला ज्ञान कशाचं आहे की साधन मार्ग कसा जातो ह्याचं मला ज्ञान आहे. आता श्रवण कसं करावं हेही मी ऐकलं आहे की मनापासून श्रवण करावं. श्रवण ही भक्ती आहे, म्हणून श्रवणामध्ये पहिल्यांदा श्रद्धा असावी. श्रवणामध्ये भक्ती आहे, त्या भक्तीला आवश्यक असणारी एकविधा भाव असावा, म्हणजे एकाग्रता असावी. एकाग्रतेमध्ये त्या विषयाचं ज्ञान असावं. अधिकस्य अधिकम फलम. खूप एकाग्र होऊन ऐकतोय, हिंदी भाषेमध्ये प्रवचन चालू आहे, हिंदीतले आम्हाला निम्मे शब्द कळतच नाही आहे, काय उपयोग? कारण काय बोललंय हेच आम्हाला समजत नाही, कारण ते शब्दच आम्हाला माहीत नाही. हम इनसे नजरअंदाज नहीं कर सकते. आता नजरअंदाज म्हणजे काय आम्हाला माहीत नाही, तर आम्हाला काय कळणार? नजरअंदाज म्हणजे लक्ष द्यायचं का लक्ष द्यायचं नाही, आम्हाला समजणार नाही. म्हणजे विषय आम्हाला कळणार नाही, कारण त्याच्यात अज्ञान आहे म्हणून. अशा अनेक गोष्टी आहेत.
मग माणूस म्हणतो की हे जरी मला कळलं तरी हे एवढं एवढं मला कळलं, एवढ्या एवढ्याचं मला ज्ञान झालं असं तो सांगतो. पण त्याला न ज्ञान झालेला प्रांत पुष्कळ आहे. म्हणजे ज्ञानाच्या भाषेतून जरी बोलला तरी सुद्धा ही ज्ञानाची भाषा जेव्हा तो बोलत जातो. आता हा दुसरा मुद्दा आहे. हा मुद्दा असा आहे की आम्ही जेव्हा ज्ञानाच्या भाषेतून बोलतो तेव्हा आम्ही अज्ञानाची भाषा ज्ञानाच्या भाषेत आणत नाही. त्याकरता आपण तत्वज्ञानात शब्द कोणते वापरतो? दोन, अन्वयानी आणि व्यतिरेकानी. अन्वय व्यतिरेक हे त्याकरताचे शब्द आहेत, तसेच शब्द आहेत. अन्वयानी आम्ही काय म्हणतो? तो असा आहे, तो असा आहे. सगळं समजून घ्या, समजून घ्या की त्याला या दिशेने समजून घ्या. कसं समजून घ्या? आपलं ते आत्मषटकासारखंच आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्ती न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं समजून घ्या की मी निर्विकल्प आहे. मग मी निर्विकल्प आहे असं मी मला समजून घ्यायला गेलो की मी माझ्या ठिकाणी काय म्हणायचं की माझ्या ठिकाणचे विकल्प दूर झाले पाहिजे किमान. म्हणजे मी लगेच काही निर्विकल्प समाधीत जाणार नाही किंवा निर्विकल्प झालो म्हणून माझं मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत जाणार आहे असं नाही. पण मी विकल्प कमी करण्याचा प्रयत्न करतो. विकल्प कमी करण्याचा प्रयत्न कशा कशाने करता येतो? कोणतं साधन आहे विकल्प कमी करण्याचं? लगेच आपण सांगतो की मनामध्ये फक्त शुभ विचार आणा. म्हणजे लगेच आपण काय सांगतो? पॉझिटिव्ह थिंकिंग करा. पॉझिटिव्ह थिंकिंग केलं की तुमचे विकल्प निघून जातील. म्हणजे ही सगळी बाजू काय सांगते आपल्याला? ज्ञानाच्या बाजूने बोल की ह्याचं मला ज्ञान आहे, ह्याचं मला ज्ञान आहे, ह्याचं मला ज्ञान आहे. आणि हे असं असं करत गेलं पाहिजे. आता हे करत जाताना मला हे माहिती नाही हो. आत्ता ते म्हणतात माहिती नाहीची भाषा नाही आहे, मला माहिती आहेची भाषा. मला काय काय माहिती आहे त्याची भाषा जेव्हा चालेल तेव्हा फक्त ज्ञान असेल, तेव्हा अज्ञान नसेल. आणि जेव्हा माहिती नाहीची भाषा चालेल तेव्हा मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. ही त्रिपुटी म्हणजे मी नाही. गुरुर्नैव शिष्य, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी ज्ञानेंद्रिय नाही, मी कर्मेंद्रिय नाही, मी अनेक गोष्टी नाही नाही नाही. या सगळ्या मी नाही. म्हणजे यात मी असत नाही, ह्यात मी असत नाही, ह्यात मी असत नाही. मग आपण जसं तत्त्वज्ञान वाचायला लागलं की म्हणतो अहो तो ईश्वर पण राहत नाही, विचार पण राहत नाही, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी काहीच राहत नाही, तर मग राहतं काय? हे जे जसं आपण विचारतो ना, तिथे नाही नाही नाहीची भाषा ही जशी अन्वय आणि व्यतिरेकाने येते तशीच ज्ञान आणि अज्ञानाची भाषा आहे. अज्ञानाच्या भाषेमध्ये ज्ञानाचा स्पर्श नाही आणि ज्ञानाच्या भाषेमध्ये अज्ञानाचा स्पर्श नाही. आता हेच माऊलींनी आपल्याला कसं सांगितलं? माऊलींनी सांगितलं की जेव्हा ज्ञान ज्ञान रूपाने आमच्यासमोर उभं राहतं, म्हणजे आमच्यासमोर श्रवण उभं राहिलं. आत्ता आत्मावारे द्रष्टव्य हा श्रोतव्य हा. श्रवण ज्ञानाच्या बाजूने आलं. ज्ञानाच्या बाजूनी श्रवण आल्याबरोबर आता ते जेव्हा सांगू लागलं की श्रवणाने सगळं तुला प्राप्त होणार आहे. मग आता श्रवण कसं असलं पाहिजे आणि श्रवणाची आयडियल कंडिशन काय आहे ती सगळी फक्त सांगितली जाईल. अज्ञान सांगायची वेळ आली म्हणजे ही भाषा. या भाषेमध्ये आता मला नीट ऐकायला नाही म्हणजे किंवा मिळालं किंवा मी नाही नीट ऐकू शकलो किंवा माझं श्रवण तितकं एकाग्र नाही, तर सांगणारा म्हणतो बाबा आता तुमचा विषयच नाही. हा अज्ञानाकरताचा विषय चालू नाही आहे, हा विषय ज्ञानाकरताचा चालू आहे. आता माऊली ह्या शब्दात बोलत नाही. माऊली ह्या शब्दात बोलते की ते म्हणाले या जगाचं रूप जेव्हा ज्ञान घेतं त्यावेळी अज्ञान नाहीच राहत. ज्ञान घेतं म्हणजे तो परमात्मा नाही. व्यवहारामध्ये जेव्हा ज्ञानाची भाषा घेऊन तो बोलायला लागतो तेव्हा अज्ञान लपून जातं, कारण सगळं ज्ञान आहे. एखादा मंत्री आहे त्याला या जगातला अज्ञात काही नाही आहे. एखादा कुठल्याही विषयावरती समीक्षण करायला येऊन बसतो
त्यावेळी तो तुम्ही कालचं समीक्षण ऐकायला पाहिजे होतं. हा बॉम्बस्फोट कुणी केला ते ऐकताना तुम्हाला त्यांच्याबद्दलचं बोलताना ते जे काही बोलत होते एक एक जण की मी मुसलमान आहे, मी मुसलमानांनी बॉम्बस्फोट केला असं मी म्हणणार नाही. म्हणजे सगळे सापडलेले मुसलमान आहेत. त्यावरती एकानी काल नाही पण यापूर्वी एकाने फार कुणी दिलं होतं उत्तर मला आता लक्षात नाही. त्यांनी सांगितलं बरोबर, त्यांनी सांगितलं हो आम्ही काय सगळे मुसलमान अतिरेकी आहोत का? ते म्हणाले मुळीच नाही, सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत हे तुमचं विधान जसं 100% बरोबर आहे तसं सगळे अतिरेकी मात्र मुसलमान आहे हेही विधान तितकंच बरोबर आहे. त्यामुळे सगळे अतिरेकी मुसलमान आहेतच, पण आम्हाला ते बोलायचंच नाही. ही जी काही मखलाशी असते ना त्याच्यामध्ये काय आहे की मला सगळं कळतंच आहे, मला सगळं माहितीच आहे. ह्या भूमिकेतनं माणूस जेव्हा बोलायला लागतो तसं या जगामध्ये ज्ञान नावाची गोष्टच जेव्हा फक्त पुढे असते तिथे अज्ञान नावाच्या गोष्टीला स्थान नसतं. कारण माऊली म्हणतात की अज्ञानाने ज्ञानाचं रूप घेतलेलं असतं, अज्ञानच ज्ञानाचं रूप घेतं. ही त्यांची सांगण्याची आम्हाला जी गोष्ट सांगायची आहे त्यांना ती आम्हाला अशी सांगायची आहे की ह्यातलं अज्ञान ह्यातलं ज्ञान असं नाही. मला आता शिकवलं परीक्षेला आम्ही बसतोय की पहिली परीक्षा आहे आमची संगीताची, त्याचे आरोह अवरोह शिकवले झालं. त्यांनी सांगितलं की या रागाची ओळख, त्या लगेच तोंडात हो हो मला आहे ना मालकांशी ओळख, हो हो मला माहिती आहे ना देश कसा आहे, त्यात वर्जावर्ज स्वर मला माहिती आहे, त्याचे वादी संवादी मला माहिती आहेत, असं सगळं तो लगेच सांगायला लागतो. त्याला वाटतं मला सगळं माहिती आहे, मला काय माहिती नाही आहे असं नाही आहे. पण इथे माहिती आहे हे ज्ञानाचं रूप घेऊन जेव्हा ते समोर आलं आहे तेव्हा अज्ञान नावाची गोष्ट मागे आहे. या ज्ञानातच अज्ञान दडलेलं आहे, या ज्ञानातच अज्ञान दडलं आहे. आता त्या दडलेल्या अज्ञानाला हा ज्ञानाने किती जाणत पुढे जातो तर ज्ञानाने पुढे जा. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुला एवढं कळलं ना स्वरव कळले, मग तुला एक आलाप घेता येतो का? मला माहीत नाही आलाप म्हणजे काय. तुला तान घेता येते का? मला माहिती नाही इतक्या वेगाने माझ्या गळ्यातनं स्वर जातो का. म्हणजे आलं ना की ह्याचं मला अज्ञान आहे. हे माणसाला कारण काय असतं की आपल्याला सगळं खूप चांगलं येतं असं माणसाच्या मनामध्ये एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आहे त्याला माझं सगळं बरोबरच आहे असं त्याच्या ठिकाणी त्याला वाटत असतं. पण जेव्हा केव्हा काहीतरी चांगलं बघायला मिळतं तेव्हा एक तर तो स्वीकारतो की बा हे नाही, हे ह्या माणसाला जितकं येतं आहे तितकं तर काय आपल्याला येत नाही, आपण उगीचच आपल्याला पुष्कळ येतं असं समजत होतो, हे आपलं अज्ञान होतं. असं म्हणून नवीन ज्ञान करून घेणं, आधीच्या ज्ञानाच्या पुढे जाणं ही एक दिशा. तर त्या अज्ञानाने ज्ञानाला जाणणं, त्या अज्ञानाने ज्ञानाला जाणणं असाच प्रवास आहे या साधन मार्गावर पुढे जाण्याचा. तर माऊली म्हणतात की याचा अर्थच एक आहे की ते ज्ञान घेऊन जेव्हा उभं राहिले तेव्हा ते ह्या टप्प्यावर आहे आणि या टप्प्यावर आहे तेव्हा ते अज्ञानच आहे. किंवा हे इथे अज्ञान आहे, हे काहीही कळत नाही आहे असं जेव्हा म्हटलंय तेव्हा या टप्प्यावरचं ते ज्ञानच आहे. काय मानणार आहे? माऊली म्हणतात जेव्हा ज्ञान घेऊन ते समोर येतं तेव्हा अज्ञान हा शब्द लोप पावलेला असतो आणि जेव्हा अज्ञान म्हणून ते समोर येतं तेव्हा ज्ञान नावाचा शब्द लोप पावतो. कारण एकाच वेळी ज्ञान आणि एकाच वेळी अज्ञान ह्या दोन भूमिका असू शकत नाहीत. व्यवहारात सुद्धा ही वस्तू मला माहिती आहे आणि ही वस्तू मला माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण आपण ही इतकी उदाहरणं का घेतली? ती इतकी उदाहरणं घेतली ती टोकाच्या ज्ञान अज्ञानाची नाही घेतली. ते सांगताहेत ती उदाहरणं टोकाच्या ज्ञान अज्ञानाची. म्हणजे आपण म्हणतो ना की आत्ता सोक्षमोक्ष लावा की हो का नाही ह्याचा एकदा निर्णय करा. तसा हा निर्णय आहे ज्ञान आणि अज्ञानाचा, सोक्षमोक्षाचा निर्णय. व्यवहारामध्ये आपण सोक्षमोक्ष लावत नाही. कुणी म्हटलं अहो आम्ही खरं सांगू का आम्ही ऐकतो खरं चांगलं 65 पण तसं काही फारशी कळली नाही. बोला नाही हो ऐकत राहा, वाचत राहा, पुन्हा पुन्हा पुष्कळ वाचलं ऐकलं की लक्षात येतं. तसा काही अवघड नाही, माऊलींनी 64 वयात चांगला विषय मांडला आहे असं आपण सांगून पुढे जातो. याचा अर्थ काय की आत्ता तो अज्ञान आहे म्हणतोय आपण, ज्ञान पण आहे म्हणतोय. आणि ज्ञान अज्ञान
ह्याची सरमिसळ आपण मान्य करून बोलतो आहोत. आपण तिथे दोन्ही मान्य केलंय, किंवा तुला हे कळत नाही आहे मान्य केलंय, कळणार आहे हेही मान्य केलंय. मग थोडं थोडं कळायला लागेल तर तुम्ही म्हणाला ते बरोबरच बरं का, मला आता चांगलं कळायला लागलं. आता चांगलं कळायला लागलं हे त्याचं ज्ञान आहे का अज्ञान आहे माहीत नाही, पण ते संमिश्र व्यवहारात मान्य केलंय. इथे गोष्ट व्यवहारातलीच आहे, पण हा रंग पिवळा आहे का हा रंग लाल आहे, तर आपण म्हणू नाही ह्याच्यामध्ये ना हा कलर शॉर्ट आहे, म्हणजे रेड आणि येलो हा शॉर्ट केलेला कलर. ते म्हणजे शॉर्ट बीट आम्हाला सांगू नका, त्या दोघांच्या रंगाची मिसळ केली आम्हाला सांगू नका. हा रंग कोणता आहे सांगा, याला तुम्ही पिवळा म्हणणार का याला तुम्ही लाल म्हणणार, तसं आहे ते. याला तुम्ही ज्ञान म्हणणार का याला तुम्ही अज्ञान म्हणणार. एकाच वेळी ज्ञान आणि अज्ञान म्हणाल तर ते आम्ही मान्य करणार नाही असं माऊली सांगते. आणि म्हणून ते अज्ञान खंडन आहे. ते अशा करता आहे की एक निर्णय करण्याची बुद्धी आमची झाली पाहिजे. आमच्याकडे ती बुद्धी व्यवहारात होतच नाही, ती विकल्पानी युक्तच आहे. आणि म्हणून आम्ही भगवंतांनी सुद्धा म्हटलेलं आहे व्यामिश्रेणे वाक्येनं तुम्ही एकत्रच केलंय, त्याच्यामध्ये मिसळच करून टाकली आहे. आणि त्यामुळे आम्हाला ते संमिश्रच आमच्या समोर येतं. त्याला काय करणार, म्हणून आमचं ज्ञान पण संमिश्र आहे व्यवहारामध्ये. पण इथे व्यवहारातलं ज्ञान सुद्धा हा रंग लाल आहे, खडी साखर पांढरी आहे, पांढरीचं आहे. कुणी जर म्हणलं नाही मला तेवढी पांढरी वाटत नाही, जरा भुरकटच वाटते, जरा इतकी स्वच्छ वाटत नाही, तर पांढरी आहे का पांढरी नाही एवढं सांगा. तुमच्यामध्ये पांढरी नाही तर पांढरी नाही हे उत्तर द्या, पांढरी आहे तर पांढरी आहे हे उत्तर द्या. म्हणजे माऊलींच्या दृष्टीने जगाकडे पाहताना सुद्धा ज्ञान तर ज्ञान, अज्ञान तर अज्ञान. जेव्हा ज्ञान म्हणाल तेव्हा अज्ञान लपलेलं आहे, जेव्हा अज्ञान म्हणाल तेव्हा ज्ञान लपलेलं आहे. या सगळ्या माध्यमामधून आपण इथे आलेलो आहोत. आणि जाणती वस्तू एक, बरोबर आहे ना. आता ते येणे अज्ञाने कीजे मूर्ख, तै अज्ञान हे लेख कवण धरी. म्हणाले जाणती वस्तू, वस्तू म्हणजे आत्मा, ही एक. ते येणे अज्ञाने कीजे मूर्ख, म्हणजे खरं ज्ञानाचं स्थान किंवा ठिकाण किंवा वस्तू कोण आहे, तर आत्मा आहे. आत्तापर्यंत आपण जे बोललो तो ज्ञानरूप आहे, किंवा तो ज्ञान ह्या लक्षणांनी ओळखला जातो. तो ज्ञान या लक्षणांनी ओळखला जात असताना सुद्धा त्याच्यावरती चादर पडली, त्याच्यावर वस्त्र पडलं, हे अज्ञान समोर आलं. त्यांनी काय केलं, ते येणे अज्ञाने की जे मूर्ख, ते जे सगळं ज्ञान आहे ते या अज्ञानाने काय केलं, त्याला ज्ञान शून्य केलं. म्हणजे आम्ही जन्माला आलो तेव्हा आम्ही परमात्म्याचं ज्ञान घेऊन नाही जन्माला आलो. आम्ही आता व्यवहार करतो, परमात्म्याचं ज्ञान घेऊन नाही व्यवहार करत. आम्ही कसा व्यवहार करतो, ते ज्ञान शून्य व्यवहार करतो, ते ज्ञान ठेवून व्यवहार नाही करत. तरी अज्ञान हे लेख कवण धरी. मग आता ह्याला अज्ञान कोण म्हणणार. ही व्यवहारामध्ये जर याचा निशाणा कुठे असेल तर त्या नास्तिकाकडे आहे, त्या दांभिकाकडे आहे, त्या धर्ममार्तंडाकडे आहे, की जो धर्माची गोष्ट एका बाजूनी बोलतो पण त्याचं अज्ञानच आहे त्याच्या ठिकाणी. पण जेव्हा हे अज्ञान आहे असं म्हणायची सोय आहे का. कारण ते जेव्हा त्यांनी पुढे म्हटले त्याप्रमाणे की ते अज्ञान हे लेख कवण धरी. कारण माझं चुकतं असं म्हणायला मला माहीतच आहे हो, तुम्ही कशाला मला सांगता, मला माहिती आहे ते काय आहे, तुम्ही मला सांगूच नका. म्हणजे मीच ज्ञानाने परिपूर्ण, मी ऐकतोय कशाला दुसऱ्याचं. मी जर ऐकतच नाही तर आता त्या अज्ञानाचाच उदो आहे. म्हणजे आम्ही नास्तिक आहोत. तुम्ही सांगा बरं, कशा करता मूर्तीपूजा मान्य करायची, कशा करता धर्म मान्य करायचा, कशा करता धर्माचा विचार मांडायचा, कशा करता स्वतःला हिंदू म्हणता. आता आमच्या राज्यकर्त्यांनी निधर्मी राज्य आमच्या डोक्यावरती इतकं माथी मारलंय की शेवटी आपण हिंदू शब्द उच्चारायची वेळ आली की सगळे नुसते घाबरतात की आपण आपल्याला हिंदू म्हणावं का म्हणू नये. त्याचं कारण काय की जर सगळ्या अशाच लोकांच्या बाजारामध्ये आपण असलो तर तिथे त्या ह्याच्यासारखं त्याचेच त्या कळाले तो राजा हंस एक, तसं आहे ते की सगळेच बगळे जमलेले आहेत. त्या बगळ्यांना आहे कुठे सौंदर्य. हा एवढा सुंदर आहे पण त्याला कुठे माहिती आहे मी सुंदर आहे. त्यामुळे बगळे हा सुंदर नाही म्हणून त्याला टोचे मारतात, त्याला वाटेल तसे बोलतात, त्याला हिणवतात.
त्याला आपल्यातून दूर करतात. तर त्याला वाटत होतं मी कुरूपच आहे, मी वेडाच आहे, मला समजत नाही. म्हणून तो पाण्यात पाहताना चोरून एक वेळ त्याचेच त्या कळाले तो राजहंस आहे. की तो राजहंस आहे हे त्याला तेव्हा कळलं. तसं ते म्हणतात अज्ञानाच्या प्रांतात सगळा जो व्यवहार चाललाय तर तिथे ज्ञानाची गोष्ट सांगणारा संत कुणाला पटलाय का? आपण म्हणतो अहो संतांचा उदो उदो त्यांच्या मागे होतो, होणारच ना. कारण ते असेपर्यंत ते ज्ञान सांगतायत आणि आम्ही सगळे अज्ञानी आहोत. आम्हाला त्यांचं ज्ञान कळावं कसं? आम्हाला कळतच नाही, आम्ही कळून घेऊच शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात आणि जाणती वस्तू एक ते येणे अज्ञाने कीजे मूर्ख. म्हणजे सत्पुरुष आम्हाला सांगतात अहो असं वागू नका, सत्पुरुष आम्हाला सांगतात परमात्म्याला भजा, सत्पुरुष सांगतात नाव घ्या. पण आपण म्हणतो यांना नाही उद्योग, हा माणूस काय सांगतो, आम्हाला इतकी कामं आहेत, आमच्या मागे इतके उद्योग आहेत, आहे कुठे आम्हाला वेळ एवढं नावं घेत बसायला. ते तुमचं तुमच्याजवळ ठेवा. त्या वारकरी संप्रदायात जे म्हटलंय, धोंडा महाराज नेहमी म्हणत म्हणाले आमचा वारकरी फार प्रामाणिक आहे. आमचा वारकरी जसा एकमेकांना नमस्कार करतो तसा म्हणाले प्रवचन झालं की तो अगदी न चुकता म्हणाले त्या प्रवचनकाराच्या जवळ येतो, नमस्कार करतो आणि जातो. म्हणाले कशा करता? म्हणाले नमस्कार करून जातो. तो सांगतो बुवा जे सांगितलं ते तुमच्या जवळच ठेवा, मीच चाललो. म्हणाले असं आहे की तो बुवा पुष्कळ सांगतोय, तो म्हणतो मला करायचं आहे काय त्याच्याशी, माझ्या प्रांतात मी सुखात आहे. म्हणून अज्ञानी आपल्या प्रांतात सुखात आहे. मी निरीश्वरवादी आहे, सुखात आहे. तुम्ही सगळे अंधश्रद्धावादी आहात, तो सुखात आहे. आमचे नरेंद्र दाभोळकर एकदम शिखरावर बसलेले आहेत हिमालयात, सुखात आहे. कारण ते म्हणतील त्या स्टेटमेंटवरती म्हणजे काय आहे की तुम्हाला तुमचं मत आहे इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही तुमचं मत मांडा इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही ईश्वराचा निषेध करा हे पण ठीक आहे. पण हे समोरचा माणूस जो आहे हा माणूस संत आहे का हा अंधश्रद्धावादी आहे, हा भोंदू आहे, हे ठरवणारे कोण? म्हणजे हे काय सगळ्या ज्ञानाचा मक्ता घेऊन आले असं समजतात का? ते म्हणतात आम्ही सांगतो की हे महाराज आहेत ना, हे महाराज खरे नाही. आम्ही सांगतो हे महाराज आहेत ना, हे भोंदू आहेत. जगात जर सगळेच भोंदू आहेत तर मग तुम्ही एकटे शहाणे, ह्याच्या इतका तर भोंदूपणा दुसरा नाही. कारण हा सगळ्यात मोठा भोंदू आहे की फक्त ज्ञान मला मिळालंय, बाकीच्या कुणाला मिळालं नाही, फक्त अधिकार मला मिळालाय, बाकीच्या कुणाला मिळाला नाही. आणि म्हणून ते इथे सांगतात की अहो असंच होतं अज्ञानाच्या प्रांतात. आणि जाणती वस्तू एक, ज्या आत्म्याला जाणायचंय तो एकटा एक आहे. ते येणे अज्ञाने की जे मूर्ख, या अज्ञानाने त्याला ज्ञान शून्य केलेलं. कारण काय आमच्या ठिकाणी त्या अज्ञानी लगेच आम्ही म्हणतो हो अहो त्यांनी आम्हाला सांगितलं हे कसले संत करायचे साधू, त्यांच्याकडे हे असं करतात. झालं त्या साधूबद्दलची जी काही आम्हाला कुप्रसिद्धी करायची आहे ते सगळं आम्ही करायला थांबत नाही, म्हणजे वेळच घालवत नाही. का? कारण आम्ही सुद्धा ज्ञानशून्य आहोत. म्हणून उपनिषदांनी सांगितलंय की जो पंडित स्वतःला समजतो तो पंडित काहीतरी बोलतो आणि बाकीचे सगळे लोक त्या पंडिताच्या मार्गाने जातात. आपल्या फटक्यात सुद्धा मराठीत सांगितलेलं आहे, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. तसंच त्याच्यामध्ये म्हटलंय की ते हे आहे ना, मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका, गेल्या गोष्टी स्मरू नका, गतकाळाचा शोक फुका वगैरे ते पुष्कळ पुढे. पण दुसऱ्यांनी सांगावं त्याच्या मागे मी जावं, ह्यात माझा बुद्धिवाद कोणता आहे? पण ते म्हणतात असं होतं की आम्ही त्या अज्ञानाने इतके घेरलेले असतो की आम्ही ज्ञान शून्य होतो. ते येणे अज्ञाने की जे मूर्ख, तै अज्ञान हे लेख कवण धरी. आणि त्यामुळे हे अज्ञानात चाललं आहे असं कोण म्हणेल? कारण सगळेच तसे आहेत तर सगळेच त्याला ज्ञानच म्हणतात, त्याला अज्ञान म्हणायला शब्द राहिला नाही. ही त्यांची भूमिका आहे की अज्ञान आणि ज्ञान हा शब्दांचा खेळ आहे. इथे शब्दखंडनासहित अज्ञान खंडन आहे. आणि म्हणून ते म्हणतात अज्ञाने आत्म्या लागून केले म्हणावे ज्ञानशून्य. आत्मतत्वाला अज्ञान कुणी म्हटलं, त्याला ज्ञानशून्य कोणी केलं? अज्ञानाने केलं. आणि म्हणून म्हणाले तरी हे आहे अज्ञान म्हणावे कोणी,
पण हे अज्ञान आहे असं कुणी म्हणावं, कारण आम्ही सगळेच अज्ञानी आणि त्यामुळे आम्ही सगळे त्याच भूमिकेत आहोत. का की अज्ञान हे तर अज्ञान आणि आत्मा जो ज्ञान संपन्न तोही याने मूढ पूर्ण केला असे. याने त्या ज्ञानालाच अज्ञान करून टाकलं, त्या अज्ञानानेच करून टाकलं. कुणाला? त्या परमात्म्याला मूढ करून टाकलं. मग हे अज्ञान म्हणाया कोणे धजावे ये ठाया. त्यामुळे असं आहे, नरेंद्र दाभोळकरांना कोणी अंधश्रद्धावादी, कारण सगळ्यात मोठे अंधश्रद्धावादी तेच आहे. अंधश्रद्धा त्यांचीच आहे की मी बोलतो हेच वाक्य फक्त प्रमाण आहे. याच्या इतकी मोठी अंधश्रद्धाच असू शकत नाही. का जगात फक्त बुद्धी तुम्हाला वाटली, जगात फक्त सत्य तुम्हाला कळलं, जगात फक्त विधान तुम्हाला करता येतं, जगात फक्त योग्य अयोग्याचा अनुभव तुम्हाला आला, हा केवढा अज्ञानाचा भाग आहे. हा सगळा अंधश्रद्धेचा भाग आहे. आधी स्वतःची अंधश्रद्धा दूर करा म्हणावं, पण ते म्हणतात तसं उत्तर त्यांना हेच आहे. मग हे अज्ञान म्हणाया कोण धजावे ये ठाया. याला अज्ञान म्हणाला कोण धजावणार, कारण हे विचारे पाहुनिया सांगणे. तुम्हीच सांगा म्हणाले. कारण का की अज्ञान ते तर अज्ञान आणि आत्मा जो ज्ञान संपन्न तोही याने मूढ पूर्ण केला असे. त्यालाही त्यांनी ज्ञान शून्य करून टाकलं. आता तुम्हीच सांगा, या अज्ञानाच्या प्रांतामध्ये तुम्ही कसं म्हणणार की ज्ञान कुणाच्या ठिकाणी. अहो आपण याही पुरता नेणू न करवे जाणता तया ते अज्ञान म्हणता लाजिजे की. आणि अहो म्हणाले ह्या अहो हे अज्ञान आत्म्याच्या आश्रया असून जरी ते न झाकी त्या लागून तरी ते अज्ञानाची नव्हे. आता फार सुंदर युक्तिवाद आहे माऊलींचा. ते म्हणाले अहो ते अज्ञानच आहे, ती अविद्याच आहे. त्या अविद्येतून आम्ही जन्म घेतलेला आहे. जर त्या अज्ञानाने ज्ञानाला जर झाकलं नाही तर ते अज्ञान होईल का? त्याने नाही झाकलं तर ते ज्ञानच होईल. त्यामुळे ते झाकणारच आहे ज्ञानाला. उत्तर कशा करता दिलं? उत्तर याच्या करता दिलं की परमात्म्याला अज्ञान झाकू कसं शकलं. परमात्म्याला अज्ञान झाकू कसं शकलं याच्याकरताचा युक्तिवाद आहे. परमात्म्याला अज्ञान का झाकलं, का अज्ञानाने झाकलं, हा त्याचा गुणधर्म आहे म्हणून झाकलं. हा त्याचा गुणधर्म काय आहे? ज्ञानाला पुढे येऊ न देणं, हा त्याचा गुणधर्म आहे. आणि अज्ञानाने जर परमात्म्याला झाकलं नसतं तर अज्ञानाचा गुणधर्म प्रकटच झाला नसता. अज्ञान जो आहे तो अज्ञान म्हणून आपल्यासमोर आलंच नसतं, ते ज्ञान म्हणून समोर आलं असतं. म्हणून म्हणाले त्या लागून तरी ते अज्ञानाची नव्हे मृत्तिकेच्या आश्रया कस्तुरी वसे जे ठाया तेथे सुवासा वाचून या राहिल्या माती न कस्तुरी खरी. म्हणाले ती जी माती आहे त्या मातीला जर कस्तुरीचा वास लागला नाही कस्तुरीच्या स्पर्शानंतर तर ती कस्तुरी खरी नाही असं म्हणावं लागेल. तसं आत्म्याच्या वरती अज्ञान आल्यानंतर जर त्या ठिकाणी अज्ञान निर्माण नाही झालं तर ते अज्ञान खोटं आहे म्हणावं लागेल. हे अज्ञान अज्ञान नाही म्हणालं. कस्तुरी तीच जाणं की जी मातीचे मातीपण हरून आपुल्या समान करीत असे. तैसे हे अज्ञान ज्या अर्थी न झाकी आत्म्या लागून त्या अर्थी त्या कारण अज्ञान म्हणता येईल का. म्हणाले ते जर झाकतच नसेल आत्म्याला तर त्याला अज्ञान म्हणावं कसं. आभाळे भानुग्रासे तई आभाळ कोणे प्रकाशे सुषुप्ती सुषुप्तया रुसे तई कोणी कोण तई तेची कोणा. म्हणाले आभाळ आहे म्हणजे आभाळ येणं अजूनही म्हणतात तिकडे मराठवाड्यात तर आभाळ आलंच म्हणतात. आपल्याकडे जसे ढग भरून आले किंवा आभाळ भरून आलं तसं आभाळ आलं, आभाळ भरून आलं असं. आभाळे भानुग्रासे ढग आले म्हणून सूर्याला त्यांनी व्यापलं. तई आभाळ कोणे प्रकाशे. अहो त्या आभाळ आलं आणि त्यांनी सूर्याला झाकोळलं. त्यांनी सूर्याला झाकोळलं हे मला दिसलं कसं. सूर्याला झाकोळल्यानंतर मला दिसलंच नसतं पण मला दिसलंय याचा अर्थ सूर्यावर आभ्र आली आहेत पण प्रकाश येतोच आहे, प्रकाश आहेच. आणि त्यामुळे काय झालं आहे की सूर्य दिसत नसला तरी सूर्याच्या प्रकाशामध्ये सूर्यावर आभ्र आली आहेत हे मला दिसत आहे. पण प्रकाश नसता तर अंधारच झाला असता. अंधार झाला असता तर ढग आले काय नाही आले काय मला कळलंच नसतं. म्हणून सुषुप्ती सुषुप्तया रुसे तई तेची कोणा. म्हणाले सुषुप्तीनी म्हणजे गाढ झोपेनी
जर गाढ झोपेवरती रुसून मग तिला झाकूनच टाकलं तर काय होईल? झोपेचा अनुभवच घेता येणार नाही. ती सुषुप्ती राहिली नाही तर मृत्यूच होईल. कारण ती गाढ झोप आहे म्हणून आम्ही बाहेर येतो. सुषुप्ती व्हायला रुसली, पण एकदा डोळे मिटून गाढ झाले तर आता काय दुसरं व्हायचं? आता देहच राहायचा नाही. म्हणजे सुषुप्तीवर रुसून काय उपयोगाचं? अशा अर्थाने ते म्हणतात. ढगाच्या योगे करून झाके सूर्य नारायण, ऐसे साच मानिल्या जाणं ते होय चुकीचे. ढगांनी सूर्याला झाकळून टाकलं हे म्हणणं चुकीचं आहे. काकी अभ्रे सूर्य झाकीला आहे, कोणाच्या प्रकाशे दिसले पाहे. कुणाच्या प्रकाशात हे पाहायला मिळालं? प्रकाशाला स्थान नोहे मुळीच सूर्या वाचून. प्रकाश हा सूर्याशिवाय राहू शकत नाही. येथे सूर्य म्हणजे प्रकाश, नये म्हणता बिंबास. बिंब नुसता आकार भास, तेज निधीच्या ठाईचा. आता इथे येथे सूर्य म्हणजे प्रकाश, म्हणजे सूर्याच्या गुणधर्माने सूर्य कळतो आम्हाला, पण त्या बिंबाला सूर्य म्हणता येत नाही. म्हणजे केलं काय यांनी? बिंबाला झाकोळलं, ज्ञान नाही नष्ट झालं. ते जेव्हा बिंब त्या आभ्रापासून बाजूला झालं त्यावेळी त्या बिंबाच्या इथे पुन्हा प्रकाश प्रकट आहे, ते बिंब दिसत आहे असं झालं. तसं अज्ञानाने ज्ञानाला झाकलं. जेव्हा अज्ञान दूर झालं त्यावेळी ज्ञानाला काहीच झालं नाही. आभ्र दूर होतं तेव्हा सूर्याला काहीच झालेलं नसतं, त्या बिंबाला काही झालेलं नसतं, त्या प्रकाशाला काही झालेलं नसतं. कोणाच्या प्रकाशे दिसले पाहे, प्रकाशाला स्थान नोहे मुळीच सूर्या वाचून. येथे सूर्य म्हणजे प्रकाश, नये म्हणता बिंबाचं. बिंब नुसता आकार भास, तेजोनिधीच्या ठाईचा. बिंब हा नुसता त्या सूर्याच्या ठिकाणी किंवा त्या तेजाचा जो साठा आहे त्याचा तो एक नुसता आकार आहे. अभ्राच्याने केव्हाही प्रकाशना झाकला जाई, ती प्रकट ठाईच्या ठाई आहेच की. वा गाढ निद्रेचे योगे करून मानिला निद्रिस्त पुरुष पावला मरण, तरी निद्रा सुखा लागून अनुभवावे कोणी. म्हणाले असं जर आम्ही केलं की गाढ निद्रा जी आहे त्या गाढ निद्रेपासून सुषुप्ती दूर होणारच नाही, ती सुषुप्ती तिथे बाजूला झालीच नाही तर मरणच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे हा जो निद्रिस्त पुरुष पावला मरण, तरी निद्रा सुखा लागून अनुभवावे कुणी. म्हणजे त्या पुरुषालाच जर मारून टाकला, सुषुप्ती म्हणून न राहता जर ती स्थिती सुषुप्तीची राहिली नाही तर होईल काय? त्यातला जो पुरुष आहे तो जे चैतन्य आहे ते जीवाला बाहेर घेऊन जाईल, म्हणजे जीवचैतन्य निघून जाईल आणि जे परमात्म चैतन्य आहे ते तेवढं शिल्लक राहील. ते शिल्लक राहिल्यानंतर जीवाची अवस्था सुषुप्ती संपली ना, कारण जीव निघून गेला. मग आता देहाला अवस्था कशा करता? आता देहाला जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था नाही राहिली. म्हणजे आपण झोपेतून जागे का होतो? कारण या जीवाला प्राप्त झालेल्या देहाला, जीवामुळे प्राप्त झालेल्या देहाला ह्या तीन अवस्था आहेत. की आमचा देह गाढ झोपेतून बाहेर का येतो? कारण हा जीव या देहाला धारण करून आहे म्हणून. जर का या जीवाच्या ठिकाणी ही जी देहाला जीवामुळे आलेली ही जी सुषुप्तीची अवस्था आहे, ही सुषुप्तीची अवस्था नाहीच राहणार, सुषुप्तीची अवस्था असं म्हटलं तर नाही राहणार म्हणजे काय होणार? या देहाला सुषुप्ती मिळणार नाही म्हणजे काय होणार? तो जीव जो आहे तो त्या देहात राहणार नाही. जर तो त्या देहात राहिला नाही तर त्या देहाला जागृती पण नाही आणि त्या देहाला स्वप्न पण नाही. म्हणजे ज्या देहाला सुषुप्ती जीवामुळे मिळते त्याच देहाला जागृती जीवामुळे मिळते. जर तो पुरुषच नाही म्हणजे तो जीवच नाही, तो जीवच तिथे राहिला नाही असं म्हटलं तर त्या देहाच्या ठिकाणी सुषुप्ती आहे म्हणण्याला काय अर्थ आहे? त्या देहाच्या ठिकाणी सुषुप्ती नाही असंच म्हणावं लागेल, ती महानिद्रा आहे असं म्हणावं लागेल. तैसे अज्ञान असे जेथे, तेच जरी अज्ञान आते, तरी अज्ञान अज्ञानाते नेणता गेले. तसंच म्हणाले अज्ञान जिथे असतं तिथंच जर त्याच ज्ञानाच्या, तेच जरी ज्ञानाच्या ठिकाणीच
अज्ञान होतं. आणि हे जे अज्ञान आहे ते आता ज्ञानच जर अज्ञान झालं तर मग अज्ञान झालं म्हणायला कोण उरलं? कोणी उरलं नाही. तरी अज्ञान अज्ञानाते नेणता गेले. आणि म्हणून म्हणाले अज्ञानाच्या ठिकाणी इथे अज्ञानाच्या ठिकाणी इथे तरी अज्ञान अज्ञानाते नेणता गेले. अज्ञानच अज्ञानाला नेणता न जाणता संपलं. म्हणजे याचा अर्थ तिथे अज्ञान अज्ञान रूपामध्ये राहिलं. तैसे ज्या ज्ञानाच्या ठाई जाण राहे हे अज्ञान, तेच ज्ञान अज्ञान जरी झाले तरी मग अज्ञान झाले हे म्हणाया कोणी न उरले. अज्ञानाच्या ठाई सरले मुळी ते जाणते पण. म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणी आता जाणते पण राहिले. ह्याचा अर्थ असा की आम्ही ईश्वर भावानी किंवा आत्मभावानी जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत विचार करू शकत नाही. हा सगळा जो आमचा विचार आहे तो सगळा अज्ञानातला विचार आहे. म्हणून समर्थांनी जे म्हटलंय ना की ईश्वराच्या प्राप्तीची स्थिती प्राप्त झाल्यानंतर काय होतं? मी भ्रम, तू भ्रम, ईश्वर भ्रम, साधना भ्रम. हे सगळं वाचलं की आपल्याला पायाखालची जमीन हालायला लागते. मग आता आपण काय, आपली साधना काय? पण सांगण्याचा हेतू हाच आहे की हे सगळं ज्या प्रांतात चालू आहे तो प्रांत वेगळा आहे. म्हणून एकच वाक्य पुन्हा पुन्हा सगळ्या संतांनी किंवा माऊलींनी पहिल्यांदाच म्हटलं, इथे ज्ञान अज्ञानाची पंगत एक होते, इथे भक्ती अभक्तीची पंगत एक होते. इथे भक्ती आणि अभक्ती इथे काही नाही. जोपर्यंत या अज्ञानाच्या प्रांतात आम्ही खेळत आहोत तोपर्यंत ह्या अज्ञानातलाच खेळ आहे. जेव्हा आम्ही या ज्ञानाच्या प्रांतात जाऊ तेव्हा हा खेळच असणार नाही. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान ही पंगत एकच झालेली आहे. आता ज्ञान अज्ञान हा विषयच राहिला नाही, ते आत्मतत्वात आहे. आता हे अज्ञान प्रकरण नाही आहे. आणि हे सगळं कुठपर्यंत आहे? समर्थ म्हणतात तसं मी भ्रम, तू भ्रम, तो ईश्वर भ्रम आणि ती साधना सुद्धा भ्रम. भ्रम याचा अर्थ जोपर्यंत अज्ञानाच्या कवचात आहोत तोपर्यंत हे करत राहतो. हे ज्या क्षणी ह्या सगळ्यामधून आमचं अज्ञान दूर होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्या क्षणी अज्ञान नावाची वस्तूच असणार नाही. त्या क्षणी फक्त ज्ञान नावाची, ज्ञान कोणतं? या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान नाही, ते परमात्म स्वरूप, तो जो ज्ञानरूप आहे तो. तैसे अज्ञान असे जेथे तेच जरी अज्ञान आते म्हणजे होते, तेच जर ज्ञान आता अज्ञान रूपाला आलं तरी अज्ञान अज्ञानाते नेणता गेले. म्हणून जे मूळ ज्ञान होतं ते अज्ञान रूपाला आल्यामुळे आता ते अज्ञान काय समजणार? नाही समज. म्हणून तर आपण म्हणतो हा ग्रंथ आम्ही वाचायला घेतला, या ओवीचा अर्थ आम्ही लावला. दासगणू महाराजांना काय अर्थ अभिप्रेत होता आम्हाला काय माहिती? आम्हाला शब्दातून काय अर्थ कळतो तो आपण मानतो. दुसऱ्याला दुसरा कळला की तो म्हणतो अहो तुम्ही असा अर्थ लावला खरा, पण असा अर्थ लागू शकतो. मग आपण म्हणतो की बरोबर हा संयुक्तिक असेल, आपण म्हणतो बरोबर आहे की हाही अर्थ लागणं योग्य आहे, किंवा आपण लावलेला अर्थ तुम्ही लावलेल्या अर्थापेक्षा जरा कमी चांगला आहे, तुमचा अर्थ अधिक चांगला आहे. हे व्यवहारामध्ये बोलतो. याचं कारण असं की हा सगळा या अज्ञानाच्या प्रांतामध्ये समजुतीचा चाललेला खेळ आहे. पण वास्तवामध्ये आम्हाला मुळात जर ज्ञान झालं, नाही तर काय नामदेव महाराजांनी उगीच सांगितलं का? ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. एक ओवीचा अनुभव आला तर झाला सगळा प्रकाश पडेल ज्ञानाचा. कुणाला येणार आहे एका ओवीचा तरी अनुभव? कुणाला येणार आहे म्हणजे सामान्य मनुष्य ग्रंथ वाचतोय म्हणून ओवीचा अनुभव नाही आहे. एक ओवी जरी आम्हाला अनुभवाला आली तरी आम्हाला स्वच्छ उजाडल्यासारखं होईल, स्वच्छ प्रकाश पडेल. पण तो स्वच्छ प्रकाश कसा पडेल? अज्ञानात आहोत तोपर्यंत पडणार नाही. आणि एका शब्दाने सुद्धा, म्हणून तर शंकराचार्य म्हणतात कसली साधना, काही लागत नाही. हे सगळं मूळचं बरोबर तयार झालं की नुसता त्यांनी तत्वमसी एवढा शब्द उच्चारला तरी हा एकदम ज्ञानीच झाला. याला बाकी कशाची आवश्यकताच राहणार नाही. ही जी स्थिती आहे त्या स्थितीचं ते वर्णन करतात. तरी अज्ञान अज्ञानाते नेणता गेले. त्यामुळे ज्या ज्ञानावरती झाकण घातलेलं आहे त्या अज्ञानामधून आम्ही जन्माला आलेले आहोत. ते अज्ञान हाच आमचा पाया आहे.
त्यामुळे या पायामध्ये ज्ञान नावाची गोष्ट हरवलेली आहे. आणि म्हणून अज्ञान हे अज्ञानाला न जाणता, इथे अज्ञानाते अज्ञानाला न जाणता नेणते गेले, म्हणजे न जाणताच ते नेणता गेले. म्हणजे हे अज्ञान आहे हे कुठे कळलं? आम्हाला ते नाहीच कळलं की आम्ही अज्ञानात असल्यामुळे हे चाललंय, हे अज्ञानात आहे. आम्हाला जसं व्यवहारात आपण अनेक वेळा बोलतो ते तसंच आहे की आपण तर कशाला मारायला निघाला बाबा, तू कशाला त्याचा सूड घेतो, कशाला त्याचा जीव घेतो, तुला आत्ता कळत नाही आहे, तू आत्ता संतापलायस म्हणून त्याचा बदला घेईन, त्याचा जीव घेईन म्हणतो. एकदा जीव घेतला असेल 22 वर्षांनी 25 वर्षाला जन्म ठेपेचं तुला जाऊन पडायला लागलं की मग प्रत्येक क्षणी तुला पश्चाताप होईल, पण त्या क्षणी त्याला ते कळत नसतं. अज्ञाना नेणता गेले. अज्ञानाचं असल्यामुळे, भयंकर अज्ञान असल्यामुळे हे अज्ञान आहे हे न कळताच प्रत्येक गोष्ट घडली. म्हणून आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, हा मोह आहे. मग त्याचे पुष्कळ शब्द वापरले की त्याला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह असे सगळे शब्द आम्ही त्याला लावत गेलो. का तर त्याच्यात ते शेड्स आहेत, त्याच्या छटा आहेत. पण मुळात काय, अज्ञान आणि अज्ञान. जेवायला बसलो, आपण बोलतो एकमेकांशी, खरं माझं पोट भरलंय पण आता अगदी मोह आहे म्हणून मी अर्धी पुरणाची पोळी खातो किंवा खाते. म्हणजे हे काय, हे अज्ञान आहे की पोट भरलंय हे कळतंय, हे खाल्लं तर पोट बिघडेल हे कळतंय, त्याच्यामुळे पुढचे 2 दिवस खराब होतील हे पण कळतंय, तरी सुद्धा मी खाते आहे असं म्हणतो. तेव्हा अज्ञाना नेणता गेले. असंच आहे ते की आम्ही अज्ञानाच्या भूमिकेमधून अज्ञानाचा व्यवहार करतो, म्हणून अज्ञानाला न समजता फुकट जातं. ना तरी अज्ञान एक घडे, हे जयास्तव निवडे, ते अज्ञान नव्हे पुढे कोणे काळी. की म्हणाले ना तरी अज्ञान एक घडे, की म्हणाले एक आपल्या लक्षात आलं की ज्याने अज्ञान निवडलेलं आहे हे जयास्तव निवडे. तर म्हणाले हे आता पुन्हा ज्ञान या रूपामध्ये निवडलं जाऊ शकत नाही. आता हे जयास्तव निवडे, हे ज्या ज्ञानाकरता हे निवडलंय ते अज्ञान नव्हे पुढे. म्हणाले ते जे अज्ञान कोणे काळी, तर म्हणाले पुढे त्याचं जे अज्ञान हे स्वरूप आहे ते स्वरूप अज्ञान म्हणून राहत नाही. आता अशा अर्थाने त्यांनी सांगितलं की ना तरी अज्ञान एक घडे, तरी झाला सिद्धांत की ज्याने अज्ञान निवडित ते ज्ञान कधी न होत अज्ञान पहा. म्हणाले ते अज्ञान एकदा निवडलं म्हणजे आम्ही अज्ञानाने एक व्यवहार करायला निघालो की तो व्यवहार शहाणपणाचा आहे असं आम्हाला म्हणताच येत नाही, कारण तो अज्ञानातलाच व्यवहार आहे. अज्ञानातच आम्ही करायला घेतलं. हे जयास्तव निवडे, ते अज्ञान नव्हे पुढे कोणे काळी. म्हणून ते म्हणतात का की प्रकाश आणि प्रकाशक हे न होती कदा एक, प्रकाश्य वस्तू अनेक प्रकाशक सूर्य असे. जडवस्तू सूर्य प्रकाशिल्या परी त्या सूर्य नाही झाल्या, म्हणजे प्रकाश्य वस्तू न मिळाल्या प्रकाशा ठाई. म्हणून प्रकाश्य जे अज्ञान व त्याचे प्रकाशक जे ज्ञान यांचे एक होणे जाण कधी न घडे. म्हणून ज्ञान एक अज्ञान एक ऐसे मानिल्या देख, होणार आहे निशंक समजुतीचा घोटाळा. का की ज्या ज्ञाने करून कळे हे अज्ञान, ऐसे ते निव्वळ ज्ञान अज्ञान होणेच नाही. म्हणून शब्द हा अज्ञान साच आहे पोकळ जाण, हेच दृष्टांते करून सांगती महाराज ज्ञानेश्वर. आतापर्यंत आपण जे बोलत राहिलो त्याचं हे सगळं सार आहे की ज्ञान शब्द आम्ही उच्चारला. इथे आपल्या मुद्द्यावरती महाराज आले, आपण जो मुद्दा घेतला. म्हणून ज्ञान एक अज्ञान एक ऐसे मानल्या देख, होणार आहे निशंक समजुतीचा घोटाळा. आता हे ज्ञान आहे असं मानलं तर मग अज्ञान कोणतं, आणि अज्ञान आहे असं मानलं तर ज्ञान कोणतं, हा जो घोटाळा आहे. कारण इथे सगळं संमिश्र आहे आणि त्या संमिश्रतेमधून झालेला घोटाळा आहे. का की ज्या ज्ञाने करून कळे हे अज्ञान, ऐसे ते निवळ ज्ञान अज्ञान होणेच नाही. की ज्ञान कोणतं, ते व्यवहारातलं ज्ञान नाही. ज्या ज्ञानाने हे अज्ञान आहे हे कळतं, हे त्या परमात्म वस्तूचंच स्वरूप आहे. म्हणून म्हणतात की ते ऐसे ते निवळ ज्ञान, खरं म्हणजे निखळ ज्ञान.
ते निखळ ज्ञान आहे. म्हणजे पुन्हा कोणतं ज्ञान अज्ञानातलं ज्ञान नाही, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान, म्हणजे ते निखळ ज्ञान. तिथे ते निवळ म्हटलंय त्यांनी, पण ते निव्वळ तरी म्हणायला पाहिजे. कदाचित त्यांनी ओवी करता निवळ म्हटलं असेल. किंवा आपण असं म्हणू की जशी निवळ असते ना, की पाणी वर राहतं आणि खाली स्वच्छ चुना राहतो, आणि ती वरची निवळ, ती निवळ टाकून दिली की जे खाली राहतं ते, पण ते काही मला तितकं वाटत नाही. मला निव्वळ म्हटलं असतं तर चाललं असतं असं वाटतं, किंवा निखळ म्हटलं असतं तर. अज्ञान होण्याचं नाही, का की ज्या ज्ञाने करून कळे हे अज्ञान, ऐसे ते निवळ ज्ञान अज्ञान होणे नाही. निवळून काढलेलं बाजूला झालेलं ज्ञान अज्ञान होणार नाही. म्हणून शब्द हा अज्ञान साच आहे पोकळ जाण. म्हणून अज्ञान हा शब्द पोकळ आहे, हेच दृष्टांते करून सांगती महाराज ज्ञानेश्वर. पडळही आथी डोळा आणि डोळा नव्हे आंधळा, तरी आथी या पोकळा बोली या की. पुन्हा आधी शब्दखंडन केल्यामुळे आपल्याला सोपं आहे की इथे वर म्हणाले तसं की अज्ञान हा शब्द वापरला म्हणून काय झालं, अज्ञान शब्दच पोकळ आहे. तसं प्रत्येक शब्दच पोकळ आहे. कोणताही शब्द यथार्थतेने आम्हाला त्याचं ज्ञान देऊ शकत नाही, आणि म्हणून ते निखळ ज्ञानच आम्हाला झालं पाहिजे. त्या परमात्म स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, किंवा परमात्म्यानीच कृपाशीर्वादाने ते ज्ञान आमच्या बुद्धीत प्रकट केलं पाहिजे. म्हणून पडळही आथी डोळा, मला डोळ्यावरती पडदा आहे आणि डोळा नव्हे आंधळा. हे बोलण्याला काय अर्थ आहे? मला डोळ्यावरती पडदा आला आहे, पडळ म्हणजे त्याचा काचबिंदू झालाय म्हणा, किंवा डोळ्यावर पडदा आलाय म्हणा, आणि डोळा नव्हे आंधळा, तर त्याच्यावर पडदा आला तर डोळ्याला कसं दिसणार आहे? तर दिसणारच नाहीये. तरी आथी या पोकळा बोलिया की. हा अशा प्रकारचं बोलणं हे म्हणाले पोकळ आहे, या बोलण्याला काही अर्थच नाहीये. आणि म्हणून डोळ्यावरी पडदा आला परी अंधत्व नाही दृष्टीला, अशा त्या पडद्याला पडदाच म्हणता नाहीये की. मग काहीतरी एक मान्य करा, एक तर तो डोळ्यावर पडदा आला नाही म्हणा म्हणजे डोळ्याला दिसतंय म्हणा, किंवा डोळे आंधळे आहेत तर पडदा आहे म्हणा. काहीतरी एक गोष्ट बोलली पाहिजे. यथार्थ पडदा तोची जाणी की ज्या योगे करुणी अंधत्व दृष्टी लागून येत असे. मग पडदा आहे म्हणताना निकष काय की जो डोळ्यावर आला असता डोळ्याला दिसणार नाही, त्याला अंधत्व येईल. मग आता हा पडदा आला बोलण्याला काय अर्थ आहे? नुसत्या पडदा शब्दे करून पडद्याची नव्हे सिद्धी जाण, दृष्टी ठाईचे हीनपण याची सिद्धी करीत असे. म्हणून नुसता पडदा आला या शब्दाला अर्थ नाही की दृष्टी गेली पाहिजे. त्या दृष्टीला जेव्हा हीनत्व येईल, ती त्या दृष्टीला जेव्हा दिसणार नाही तेव्हा पडदा आला हे सत्य झालं. आणि म्हणून आपल्याकडे तत्वज्ञान ही शब्दाची पोकळ चर्चा आहे हे मान्य नाही. अनुभवाशिवाय तत्वज्ञानाला काही अर्थ नाही असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. ही पोकळ बडबड का, अर्थशून्य बडबड का? पण शब्दांनी काही बोलतच राहावं. शब्दांनी बोलल्याने काय फरक पडतो? त्याचा काहीतरी अनुभव पाहिजे ना, त्याचा काहीतरी अनुभव घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे हे सगळं ज्ञान जे आहे हे उगाच लिहायला नाही बसले ज्ञानेश्वर म्हणून. सगळं अनुभव सिद्ध आहे, ते अनुभवाने सिद्ध झाल्याशिवाय ते लिहिणारच नाही आहेत. आणि म्हणून ते इथे म्हणतात नुसत्या पडदा शब्दे करून पडद्याची नव्हे सिद्धी जाण, दृष्टी ठाईचे हीनपण याची सिद्धी करीत असे. दृष्टीच्या ठिकाणी हीनत्व आलं तरच तो पडदा सिद्ध होणार आहे, नाही तर होणार नाही. म्हणून हीनपणा विरहित जो पडदा शब्द असेल खचित, तो सर्वथा पोकळ सत्य, अर्थ नाही त्यामध्ये. म्हणून हा जो शब्द आहे पडदा, या शब्दालाच म्हणाले काही अर्थ राहत नाही. अरे 5:45 झाले का? मला दिसेच ना चष्मेने, मला 5:30ला 5 कमी आहे असंच दिसत होतं. चालेल, मग इथेच थांबूया. त्यांनी इथे सगळे दृष्टांत आता असेल. इंधनाच्या अंगी खवळले न आगी, ते न जळे तई वाऊगी शक्ती सती. म्हणजे इंधन आहे आणि त्याच्या आतमध्ये अग्नी जो आहे तो जर प्रकटला आणि काष्ठत्वाला धक्का नाही लागला, म्हणजे इथे आग लागली आहे पण हे लाकूड जळत नाही, ते म्हणाले असं होणारच नाही. ह्या लाकडातून आग निघाली तर त्याच्यामध्ये ते लाकूड जळलंच पाहिजे. म्हणजे लाकडाचे लाकूडपण जाऊन नये अग्नित्व जाणं, तरी अग्नीचे पोकळपणच असं आहे. मग त्या अग्नी म्हणण्याला काही अर्थ नाही. अंधार कोंडून घरी घरा पडसाई न करी, तरी अंधारू ही अक्षरी न म्हणावा की. मला घरामध्ये अंधार भरलाय
आणि तो न करी अंधार आला. आणि आपण म्हणतो छे छे, आणि तो काही अंधार करणार नाही, तरी तो अंधार शब्दाची भला आहे पोगळ सर्वांशी. म्हणजे घरात आता संध्याकाळ झाली, रात्र झाली, सूर्याचा प्रकाश संपला, तरी आम्ही म्हणतो छे छे हा अंधार नाहीच आहे. आता तिथे पडलाय अंधार आणि अंधार नाही म्हटलं तर अंधार शब्दाला काय अर्थ? हो जावो नेदी जागणे, तिये निदैते निद कोण म्हणे, दिवसा नाणी उणे तै रात्र कैची. जागृतीचे लक्षण किमपी न जाता मावळून, निद्रा लागली हे भाषण खरे का? म्हणाले झोपलो हो. आपण म्हणतो हो मी केव्हाच झोपलोय, आणि हा बोलतोय. आता मी झोपलोय आणि मी बोलतोय या दोन्हीला काही अर्थच नाहीये. रात्र आहे परी दिवसाचे सर्व कार्य करी. रात्र आहे पण दिवसासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणाले म्हणजे दिवे लावावे लागत नाहीत, काही उजेडाकरता वेगळी साधनं वापरावी लागत नाहीत, बाहेर ऊन आहे, बाहेर तापतं आहे प्रकाशाने, हे सगळं आहे. मग ऐशी स्थिती का रात्र होय? येथे रात्र हे भाषण केवळ वाचारंभण, की स्थिती प्रत्यक्ष असल्याविण शब्दार्थ न सिद्धता. तैसे आत्मा अज्ञान असिके, असता तो न मुके, तै अज्ञान शब्द लटिके आलेच की. तैसे आत्म्याचे ठाई अज्ञान, आहे परी त्याचे ज्ञान, कमी न होई म्हणून ते अज्ञानची खोटे. स्वयंप्रकाश आत्मा परिपूर्ण, निखळ ज्ञान संपन्न, तेथे आहे अज्ञान हे म्हणणेच मिथ्या. ते पूर्णपणे ज्ञानाने भरून राहिलेलं आहे, तिथे अज्ञान आहे कसं म्हणणार? म्हणून त्यांनी सांगितलं अज्ञानच मिथ्या आहे. तर आता आपण इथे थांबूया.